विधान भवनाच्या आवारातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख, सर्जेराव टकलेंसह 6 जणांवर गुन्हा दाखल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती, प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सोपवल्याचंही केलं नमूद। विधान भवनात गुरुवारी झालेल्या राड्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मागितली माफी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी। माझ्यासोबत मी कोणालाही आणत नाही, मात्र घडलेल्या घटनेमुळे मी दुःखी। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात फक्त सदस्य, आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश। विधान भवनातील राडा प्रकरणानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा। गुरुवारी झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, सर्व आमदार माजलेत अशी जनतेची भावना। टीका फक्त पडळकर आव्हाडांवर नाही तर सर्वांवर होते। मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सुनावलं। आमदार जितेंद्र आव्हाडांवर मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा। कार्यकर्ता देशमुखला अटक केल्यानंतर आव्हाडांनी केलं आंदोलन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर रोहित पवार संतापले। हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा। रोहित पवारांचा पोलीस स्थानकातच पारा चढला। विधान भवनाच्या पाचचे दर ठरलेत, पाचची बाहेर विक्री केली जाते। अनिल परबांचा आरोप, तर पुरावे द्या, मंत्री शंभूराज देसाईंचं उत्तर। सरकारमध्ये थोडी जरी साधन शुचिता शिल्लक असेल तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा। विधान भवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले। विधानसभेत पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाद। बिंदू नामवलीच्या मुद्द्यावरून पडळकर आक्रमक। 2 ते 3 लाख लोकांवर अन्याय झाल्याचा पडळकरांचा आरोप।